नियंत्रण करता, ज्याच्या श्वासाने ब्रह्मांड व्हावेत आणि ज्याच्या कल्पनेने ब्रह्मांडाचा नायनाट व्हावा असा असणारा कैलासपती भगवान शिवसांब सदाशिव भगवान शिवांची कथारूपे सरिता माँ गंगा ज्याप्रमाणे आपल्या भक्तांना शीतलता प्रदान करून देण्यासाठी या भूतलावर अवतीर्ण झाली, त्याच न्यायाप्रमाणे माझ्या भगवान शिवांची ही अनमोल अगाध गाथा भगवान प्रभू व्यासांनी 18 पुराणांचं निर्माण करत असताना भगवान शिवांचं श्री शिव महापुराण या महापुराणांचा उल्लेख करून सहृदय सर्व भक्तांना त्या भगवान शिव पदापर्यंत येऊन येण्याचा मार्ग हा अगदी सुशोभित करून ठेवलेला आहे. असे असणारे पतित पावन भगवान शिव आणि त्यांची कथा ऐकायला जे जे या ठिकाणी उपस्थित माझे मायबाप आहेत, माझे सर्व श्रोतृवर्ग, मी बघतोय गेल्या 5 दिवसापासून 6 दिवसापासून आपण या ठिकाणी अखंड येत आहात. या व्यासपीठावरून भगवंताच्या चरणावर विनम्र भावाने एक विनंती करेल की प्रभू, माझ्या ह्या सर्व श्रोतृवर्गांना ज्याने 1 दिवस ऐकले असेल, 2 दिवस ऐकले असेल, ज्याने 7 दिवस ऐकले असेल, या सर्वांचं पापमोचन करून यांना पुढे आयुष्यामध्ये योग्य असा सुपंथ मिळावा, भक्तिमार्ग प्रदान व्हावा आणि अखेर शेवटी ज्या वेळेस देह सोडून जाण्याची वेळ येईल त्यावेळेस तू स्वतः यांना घ्यायला यावं आणि तुझ्या चरणावर या सर्व माझ्या श्रोतृवर्गांना अचल स्थान द्यावं हीच भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. काय बाबांनो, जीवनाची खरी गती ही भगवत प्राप्तीतच आहे. आम्ही काय कमवलं काय नाही कमवलं त्याचे काहीही मतलब नाही. शेवटी सर्व काही इथेच राहणार आहे. देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे सांगा ना दादा, काय आहे आपलं काहीच नाही. आपकी कृपा से सब काम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब सब काम हो रहा है. करते हो तुम महादेव, तेरा नाम हो रहा है. करते हो तुम शिव जी, तेरा नाम हो रहा है. तेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. तेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. करते हो शिवजी, मेरा नाम हो रहा है. करते हो तुम शिव जी, तेरा नाम हो रहा है. आपकी कृपा से सब काम हो रहा है. तेरा आपकी कृपा से सब काम हो रहा मेरा आपके कृपा से सब काम हो रहा है. प्रभू, तुमच्या कृपेने माझ्या आयुष्यात सर्व सुखी आहे,
सर्व प्राप्त झालेलं आहे, करता तुम्ही पण नाव मात्र माझं होत आहे, गोड चिंतन आहे. अशा भगवान शिवांच्या चरणी विनम्र भावाने नतमस्तक होऊन गेल्या 6 दिवसापासून आपण जी गोड रसाळ कथा श्रवण करत आहात, या कथेचा आजचा शेवटचा दिवस म्हणजे सप्तम दिवस. आणि सप्तम दिवसाचं महात्म्य माझ्या सूतजींनी त्या शौनिकादी ऋषींना आणि 7,000 ऋषींना नैमिषारण्यामध्ये बसल्यानंतर सर्वांना सांगितलं, शौनिका अरे हा भगवान शिवांच्या कथाची जर कोणी श्रवण करत असेल, कोणी आवडीने गान करत असेल, नित्य पाठ करत असेल, शौनिका अखेर शेवटी तो भगवान शिवरूपच होतो, त्याच्यात काही शंका नाही. 10 ज्योतिर्लिंगाची आपण कथा श्रवण केली आतापर्यंत. अनेक कथा भगवान शिवांच्या अगाध लीला आपण श्रवण केल्या. या लीला श्रवण करत असताना एक दिवशी नंदी महाराज आणि सनत कुमारांची भेट झाली. आणि त्या बद्रिका आश्रमामध्ये नंदी महाराज आणि सनत कुमारांचा सुसंवाद चालू आहे. सनत कुमारांनी हात जोडले आणि नंदिकेश्वरांना प्रश्न केला, नंदी महाराज, या विश्वामध्ये जो माणूस म्हणून जन्माला येतो त्याच्या उद्धाराचा मार्ग तो काय? आणि माझ्या नंदी महाराजांनी त्यांना त्या बद्रिका आश्रमामध्ये अतिशय गोड असं चिंतन ब्रह्मज्ञान सांगितलं. ते ज्ञान ऐकण्यासाठी सर्व देव देवता त्या बद्रिका आश्रमामध्ये येऊन थांबल्या. सर्वांनी त्या शिवजीच्या अवतारांचं संपूर्ण चरित्र ऐकलं आणि अखेर शेवटी सर्व देवता या अंतर्धान झाल्या. आणि अखेर शेवटी सनत कुमारांचं समाधान झालं नाही. सनत कुमारांनी त्या नंदिकेश्वरांना प्रश्न केला, अहो नंदी महाराज, तुम्ही भगवान शिवांना येतोची तर आम्हाला कथन करून सांगितलं, पण काव नंदी महाराज, तुमचं आगमन कसं झालं? तुम्ही कुठून आलात? तुम्ही भगवान शिवांचे एवढे प्रिय का झाला? एक सांगू का? भगवान शिवांपर्यंत आम्हाला जर काही आमचा निरोप, आमचं दुःख, आमचं सुख पोहोचवायचं असेल तर भगवान शिव डायरेक्ट ऐकत नाही. त्या अगोदर भगवान शिवाच्या पुढ्यात बसलेला नंदी, त्या नंदी महाराजांचं पाठीमागून दर्शन घ्यावं, सेफ्टीला हात लावून. ग्रंथात वर्णन आहे असं, नंदीचं पुढून दर्शन नाही घ्यायचं. नंदी महाराजांचं पाठीमागं त्याच्या सेफ्टीला हात लावून दर्शन घ्यायचं. पाठीमागच्या पायांच्या दर्शनाचा विधी आहे. आणि त्याच्या कानात, त्या नंदी महाराजांच्या कानात येऊन सांगायचं, नंदीश्वर, माझा एवढा निरोप माझ्या भगवान शिवांपर्यंत पोहोचवा. या व्यासपीठावरून सांगतो मायबा, माझ्या नंदिकेश्वरांच्या कानात सांगितलेला निरोप हा थेट भगवंताच्या अंतःकरणात प्रगट होतो आणि भगवंत आपल्या कामास तत्पर होत असतात. म्हणून नंदिकेश्वरांचं महत्व हे अलौकिक सांगितलेलं आहे, अगाध महत्व आहे. आणि त्या सनत कुमारांनी नंदिकेश्वरांनाच विचारलं, तुमचं प्राकट्य कसं झालं? त्यावेळेस नंदिकेश्वरांना थोडेसे हसू आला आणि नंदिकेश्वर बोलतात, सनत कुमारजी, तुम्ही तर माझ्याच खडकदारी सोडली. आता मी भगवान शिवांचं सुंदर चरित्र असं तुम्हाला सांगत होतो आणि तुम्ही मात्र माझं प्राकट्य विचारलं. पण हरकत नाही, तुमच्या मुखातून हे आलेले शब्द कदाचित माझ्या प्राकट्याचं लोकांना ज्ञान व्हावं, लोकांना बोध व्हावा, याचंही कारण असू शकतं. मग नंदी महाराजांनी त्या सनत कुमारजींना सांगायला सुरुवात केली की, सनत कुमारजी, माझं प्राकट्य कसं झालं, कुठं झालं, कुणाकडे झालं हे मी तुम्हाला सांगतो. काय झालं म्हणे, पूर्वी एक शिलाद नावाचे मुनी राहत होते. शिलाद,
ते शिलाद मुनी अतिशय धर्मात्मा, ब्रह्मचारी, नैष्ठिक ब्रह्मचर्य ऋषी होते आणि एका जंगलामध्ये त्यांचा वास होता. त्या जंगलामध्ये गंगा मैयेचं प्राकट्य होतं आणि त्या गंगा मैयेच्या तटावर हे शिलाद मुनी आपली ध्यान धारणा, शिव उपासना आणि माता गंगेची साधना करायची. काय झालं, एक दिवशी त्या शिलाद मुनींनी इंद्राची तपश्चर्या सुरू केली, इंद्रदेवाची. आणि इंद्रदेवाची तपश्चर्या चालू केली, फार घोर तपश्चर्या केली शिलाद मुनींनी आणि इंद्रदेव प्रगट झाले. इंद्रदेवाने सांगितलं, मुनीवर किम कारणास्तव तुम्ही मला या ठिकाणी पाचारण केलेलं आहे, सांगा. तुमच्या योग साधनेने मी प्रसन्न होऊन तुम्हाला हवे तो इच्छित वर देण्यासाठी मी या ठिकाणी उपस्थित आहे. त्यावेळेस शिलाद मुनींनी त्या इंद्राकडे मागणं मागितलं. शिलाद मुनी म्हणतात, प्रभू तुम्ही जर माझ्यावर प्रसन्न असाल तर मला अयोनी संभव असा पुत्र हवा आहे. कारण एकतर शिलाद मुनी ऋषी, त्यातल्या त्यात अविवाहित ब्रह्मचारी, पुत्र होणार कसा? मग त्यांनी एक युक्ती सुचली, ते म्हणजे मला अयोनी संभव पुत्र पाहिजे आहे. बरं, अयोनी संभवच नाही तर मला तो अमर पुत्र पाहिजे, माझा पुत्र कधी मेला नाही पाहिजे. शिलाद मुनींचं ते वाक्य ऐकून देवेंद्राला थोडा पेच पडला आणि देवेंद्राने सांगितलं, शिलाद मुनी तुम्ही एक काम करा, मी तुम्हाला अयोनी संभव पुत्राची तर आशीर्वाद देऊ शकतो, पण तो पुत्र अमर कधीच होणार नाही. कारण या विश्वात जो जन्माला येतो त्याला जावंच लागतं. तर तुम्ही आतापर्यंत बघितलं कोणी आला आणि तसाच राहिला या मृत्यू लोकात? काय नाव आहे या लोकांचं? काय नाव आहे? काय म्हणतो आपण याला? मृत्यू लोक. आता मला सांगा, आपल्याला जर वस्त्र घ्यायचे असतील, वस्त्र कुठं गेलो पाहिजे आपण वस्त्र घेण्यासाठी? वस्त्रालयामध्ये, म्हणजे वस्त्र भांडारमध्ये आपण गेलो की त्यांना आपण सांगितलं आम्हाला अमुक अमुक असं वस्त्र हवंय, तर ते आपल्याला काय देतात? वस्त्र देतात. आपल्याला पुस्तकांची गरज आहे, आपण कुठं गेलो पाहिजे? पुस्तकालयामध्ये, ग्रंथालयामध्ये. आम्हाला स्वर्णाची गरज आहे, आम्ही कुठे गेलो पाहिजे? स्वर्णाच्या दुकानामध्ये. मग आता मला सांगा, स्वर्णाच्या दुकानामध्ये जाऊन आमच्या मापाच्या, आमच्या पायाच्या 8 नंबरच्या चपला आम्हाला द्या, असं जर तुम्ही स्वर्णकाराला सांगितलं तर तो तिथं असलेल्या एखाद्या दांड्याने आपल्याला मारायचा नाही का? तो म्हणाला, रे तुझं डोकं फिरलं का? स्वर्णाच्या दुकानात आला आणि तू चपला मागतोस, मूर्ख आहेस का? मी हा टाइमपास म्हणून नाही सांगितला. आमची वृत्ती अशी झालेली आहे, आम्ही आलो तर मृत्यू लोकांमध्ये, पण मृत्यू लोकांमध्ये येऊन आम्ही अमरत्वाचं वरदानाच्या मागणीचा हे करत असतो. काय? उद्घोष करत असतो देवांजवळ, आम्हाला अमर कर, आम्हाला मरू नको देऊ. कोणाला वाटतं मी मरावं, मला म्हातारपणी यावं? कोणाला वाटतं सांगा? ऐका, जन्माला आलो त्याची तारीख आपल्या लक्षात आहे, बरोबर आहे? आपले आई वडील गेले त्याची तारीख आपल्या लक्षात आहे. आपला पहिला केस कधी पांढरा झाला, कोणाकडे तारीख लिहिली? या तारखेला माझ्या डोक्याचा पहिला केस पांढरा झालेला मी बघितला. मला या तारखेला वार्धक्य आलं, कोणाकडे तारीख लिहिलेली आहे? नाही लिहिली माझी बाबा. मग मृत्यू लोक ज्याला आम्ही म्हणतो, आणि मृत्यू लोकात जर आम्ही येत असेल तर मृत्यू लोकांमध्ये काय मिळणार आहे आपल्याला? मृत्यू हा प्राप्त होणारच हे
इंद्राने त्या शिलाद मुनींना सांगितलं, शिलाद मुनी, हा देह जाणार आहे, जो जन्माला येतो त्याला एक दिवस मरावं लागेल. तर शिलाद मुनीने ऐकलं नाही. शिलाद मुनी म्हणे, नाही देवा, मला अमरच मुलगा पाहिजे आणि आयोनी संभव पाहिजे, तो कुठूनही जन्माला नाही आला पाहिजे. त्यावेळेस इंद्रदेवाने त्या शिलाद मुनीला एक पर्याय सुचवला. इंद्रदेव म्हणतात, शिलाद मुनी, तुम्ही एक काम करा, भगवान शिवाची आराधना करा. भगवान शिव प्रसन्न जर झाले तर ते तुम्हाला असा पुत्र देतील, अशा पुत्राचं वरदान तुम्हाला देतील. झालं. शिलाद महामुनींनी भगवान शिवांची घोर तपश्चर्या करण्यास सुरुवात केली. तपश्चर्या करत असताना भगवान शिव त्यांच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन त्यांच्या समोर सगुण साकार रूपाने प्रगट झाले आणि शिलादाला सांगितलं, शिलाद मुनी, सांगा तुम्हाला काय हवं आहे, मी प्रसन्न आहे. तेव्हा भगवान शिवांना शिलादांनी जे इंद्रदेवाकडे मागितलं तेच भगवान शिवांकडे मागितलं. भगवान शिव म्हणाले, शिलाद मुनी, एक काम करतो ना, तुमची इच्छा आयोनी संभव असा मुलगा व्हावा आणि तो अजरामर व्हावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर मीच तुमच्या उदरी येतो ना, मग मीच तुमचा मुलगा होतो, मग काय अडचण आहे. शिलाद महामुनींना खूप आनंद झाला आणि भगवंताने शुभंभवतो असा आशीर्वाद देऊन त्यांना उपकृत केलं आणि भगवान शिव तिथून अंतर्धान झाले. त्यानंतर शिलाद महामुनी आपल्या आश्रमात आले आणि त्यांचा नित्यक्रम हा सुरू झाला. दररोज समिता आणाव्यात, यज्ञ हवन करावं, जपतप करावं, अनुष्ठान करावं आणि भगवान शिवाचं नामस्मरण करत आपलं आयुष्य हे कटत असावं. आणि अशाच या उपक्रमामध्ये एक दिवस शिलाद मुनींनी काहीतरी यज्ञ करावा म्हणून आपल्या आश्रमाच्या बाहेरची जी जमीन आहे, आपल्या आश्रमाच्या बाहेरचं अंगण, त्या अंगणामध्ये यज्ञकुंड बनवण्यासाठी खोदकाम चालू केलं. यज्ञकुंड बनवायला खोदावं लागतं, थोडंसं खड्ड करावं लागतं, मग ती यज्ञविधी तयार होती. आणि महाराज ती खोदकाम चालू केलं आणि खोदकाम चालू केलं असताना फूट दीड फूट खंड असेल, त्या खंदेल्या खड्ड्यातून एक बालक जन्माला आला. बालक बाहेर आला त्या खड्ड्यातून आणि ते बालक त्रिनेत्र झाले. त्याच्या डोक्यावर जटा, मुकुट, चंद्रमा आणि गळ्यामध्ये सर्पमाळ अशी सुंदर त्याची कांती त्रिनेत्र झाली असल्यामुळे त्या शिलाद मुनीला अति प्रसन्नता झाली आणि त्या बाळाला त्याने उचललं आणि याचा हातावर घेतलं, बाहेर काढलं आणि ते बाळ जसं या विश्वात आलं, अलौकिक असं त्या बाळाचं तेज पडलं. आणि ते तेज ज्यावेळेस या सर्व देवतांनी बघितलं, इंद्र, चंद्र, सर्वच्या सर्व, विष्णू, ब्रह्मा, सर्व देवगण, शिवगण त्या ठिकाणी प्रगट झाले आणि त्या बाळावर आशीर्वाद वृष्टी नावाने वृष्टीपुष्प अर्पण करू लागले. त्याच्यावर पुष्पवृष्टी झाली आणि त्या शिलाद मुनींनी त्याला आपल्या छातीशी लावलं आणि त्याचं नाव नंदी असं ठेवलं. शिलादाने झालं. नंदी बघता 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 मोठा होऊ लागला. आपल्या पित्याचं, धर्मपित्याचं सर्व कार्य नंदी करू लागला. नंदी 5 वर्षाचा झाला. त्या शिलाद मुनींनी त्या नंदीला सर्व धर्मशास्त्र शिकवले, शस्त्र शिकवले, अस्त्र शिकवले, सर्व ब्रह्मांडाचं ज्ञान त्याला प्राप्त करून दिलं. एक दिवशीची गोष्ट अशी घडली, त्या शिलाद मुनींच्या घरात, त्या आश्रमामध्ये 2 ऋषीवरी आले. ते मित्र आणि वरुण हे 2 ऋषी आले त्यांना भेटण्यासाठी. आणि त्या वरुण आणि मित्र या 2 ऋषींनी त्या नंदीकडे बघितलं. त्यांना खूप आनंद झाला. ते म्हणले, शिलाद, काय तुमचं भाग्य हो, भगवंताचा अंश तुमच्या सानिध्यात राहतो. त्यावेळेस त्या नंदीचं वय होतं 7 वर्षाचं. 7 वर्षाचं वय होतं. पण ते मित्र आणि वरुण यांनी त्या शिलाद ऋषींना असं सांगितलं की, शिलाद, हा मुलगा जरी दिव्य असला तरी याचं आयुर्मान मात्र आता 1 वर्षाचं राहिलं. 1 वर्षात हा बाळ गतप्राण होणार आहे. आणि जेव्हा त्या शिलाद ऋषींना कळालं
की माझा नंदी एका वर्षात जाणार आहे. त्या शिलादाने त्याला पोटास धरलं आणि आक्रंदाने रडू लागला. सिद्धार्थ मोठ्या मोठ्याने हुंदके देत देत रडू लागला. मित्र आणि वरुण निघून गेले. हे सर्व सांगून त्या शिलादाच्या डोळ्यातलं पाणी काही केल्या आटेना. एक दिवशी ब्रह्ममुहूर्तावर नंदी महाराज प्रसन्न मुद्रेने झोपलेले असताना त्या शिलादाने उठावं आणि त्या नंदीकडे बघत बघत खूप रडावं आणि त्या हुंदक्याचा आवाज त्या नंदीला आला. नंदी महाराज उठले आणि आपल्या धर्मपित्यास मिठी मारली आणि धर्मपित्या सांगितलं, तात तुम्ही अजिबात रडू नका, अजिबात काळजी करू नका. तुम्हाला वाटतं ना मी 1 वर्षाने मरणार आहे? मी तुम्हाला या विश्वात असा एक अगाध महिमा करून दाखवेन. मी भगवान शिवांचं तपश्चर्या करेन आणि भगवान शिवांना प्रसन्न करून घेईन आणि मी तुम्हाला अजरामर होऊन दाखवेन. तुम्ही काळजी करू नका, रडू नका. आपल्या धर्मपित्याचे डोळे पुसले आणि नंदी महाराज उठले, गंगा मैयामध्ये गेले, स्नान केलं आणि सूर्याला अर्घ्य देऊन त्याच ठिकाणी संकल्प सोडला, मैया आजपासून मी माझ्या धर्मपित्याचा त्याग करून भगवान शिवांच्या साधनेसाठी जंगलामध्ये प्रस्थान करणार आहे. झालं. सूर्यनारायणाला अर्घ्य दिलं आणि नंदी महाराज त्या आश्रमात आले. आपल्या धर्मपित्याच्या पाया पडले, 3 प्रदक्षिणा मारल्या. आज मुलांना माहित नाही, आई वडिलांच्या 3 प्रदक्षिणा जर मारल्या आणि तुम्ही कोणतंही कार्य असो, असाध्य कार्य जरी असलं तरी ते पूर्णत्वास नेण्यास त्या आई वडिलांची पुण्य त्या पुत्रांना कामी पडत असते. आज मुलं आई वडिलांच्या पायावर नतमस्तक होण्यासाठी सुद्धा नाचतात. इतकं दुर्दैव माझ्या भारत देशाचं आहे. परप्रांती आणि आमच्या मेंदूत इतके किडे वळवळ करायला लावले की आई वडिलांचं महत्वच आम्ही विसरून गेलो. त्याला कारणीभूत आम्ही पण आहे ना. आम्ही आमच्या पुत्रांना कुठं धर्मनीतीच्या गोष्टी सांगतो? कोणती आई आहे आपल्या बाळाला रामाच्या गोष्टी सांगते का कृष्णाच्या गोष्टी सांगते का भगवान शिवाच्या गोष्टी सांगते? नाही सांगत. पाळण्यात घातलं का बाळा झोप, हड 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 तू आयुष्यभर त्याच्या आयुष्याची हाड हाड होऊन जाते. त्याला धर्मनीती कधी करणार? त्या नंदी महाराजांनी आपल्या धर्मपित्याला 3 प्रदक्षिणा मारल्या आणि ऐका त्याचा परिणाम असा झाला. ते नंदी महाराज त्याच क्षणाला एका अरण्यामध्ये निघून गेले आणि भगवान शिवाची तपश्चर्या सुरुवात केली. 6 महिने 18 दिवस ऐकलं. 6 महिने 18 दिवस त्या नंदी महाराजांनी त्या जंगलामध्ये जाऊन घोर तपश्चर्या केली आणि नंदी महाराजांनी असा पण केलेला होता की त्या 6 महिने आणि 18 दिवसामध्ये एका दिवसाला 12 श्वास घ्यायचे. फक्त किती? 12 श्वास एका दिवसामध्ये आणि एका रात्रीला 12 श्वास, म्हणजे दर तासाला 1 श्वास घ्यायचा. इतकी अघोर तपश्चर्या त्या नंदिकेश्वरांनी केली आणि अखेरीस भगवंत त्या ठिकाणी प्रगट झाले आणि भगवंताने त्या नंदिकेश्वराला वरहस्त दिला आणि सांगितलं, नंदी बोल तुझी काय इच्छा आहे? नंदी महाराजांनी आपल्या धर्मपित्याचं अंतःकरण त्या भगवान शिवांपुढे प्रगट केलं. सांगितलं, प्रभू मित्र वरून या दोघांनी माझ्या पित्यांना सांगितलं की हा नंदी 1 वर्षात मरणार आहे आणि माझ्या पित्यांना अति दुःख झालं आणि त्या दुःखाने माझ्या पित्यांच्या डोळ्याचे आशू काही थांबना. ते थांबण्यासाठी मी तुमची उपासना केली. प्रभू माझा मृत्यू टळावा असं काहीतरी मला सांगा. त्यावेळेस भगवान शिवांनी त्या नंदीला सांगितलं, अरे नंदी, तुला मृत्यू येण्याचं कारणच नाही काही. तुला मृत्यू कसा काय येईल? अरे तू म्हणजे मीच आहेस. तू माझाच अवतार आहेस, माझाच अंश आहेस आणि माझ्या अंशाला कधीही अंत नाही. अरे तुला मृत्यू तर दे सोडून,
पण भगवान शिवाने सांगितलं तुला जरा आणि मृत्यू हे कधी तुझ्या समीपच येणार नाही असा आशीर्वाद माझ्या भगवंताने त्या नंदीस दिला आणि त्या नंदीच्या डोक्यावर वरदहस्त ठेवला. नंदीला आनंद झाला आणि भगवान शिवाने त्याला सांगितलं नंदी आई आता मी तुला अजून एक आशीर्वाद देतो तो म्हणजे तू माझ्या गणांमधला गणाध्यक्ष असते सर्व गणांचा गणाधिपती असते माझे सर्व गण हे तुझ्या अधीन राहतील आणि गणाधिपती म्हणून त्याची आपल्या अंतःकरणामध्ये जागा केली. त्या नंदीस घेतलं माता पार्वतीकडे घेऊन गेले कैलासावर आणि कैलासावर नेल्यानंतर माता पार्वतीला सांगितलं पार्वती आता यांना असं तप केलं आणि मला असं वाटतं याची अशा ठिकाणी नियुक्ती करावी. पार्वती मातेने सांगितलं प्रभू तुमचा निर्णय तो योग्यच राहील त्यामुळं तुम्ही कराल ती पूर्व दिशा आणि माता पार्वतीची परवानगी घेऊन त्याला गणाधिपती असा अधिकार प्राप्त करून दिला. सर्व गणांना बोलून घेतलं शिवगणांना आणि सर्वांना सांगितलं ऐका आजपासून हा तुमचा मुख्य प्रमुख गण असेल आणि त्यावेळेस त्याचं नाव नंदीच्या ऐवजी नंदिकेश्वर असं नाव भगवान शिवाने त्याला दिलं आणि सांगितलं नंदिकेश्वरा आजपासून तुझ्या मार्फत कोणतीही माझ्याकडे येणारी तक्रार असो सुखाची असो दुःखाची असो तिचं निवारण करण्यासाठी मी जोपर्यंत हे ब्रह्मांड आहे तोपर्यंत मी या ठिकाणी बांधलेला आहे. म्हणून तुम्हाला सुरुवातीला सांगितलं आपलं कोणतंही सुख दुःख हे भगवान नंदिकेश्वरांच्या कानात सांगा. शिव भगवान हे ती इच्छा तुमची प्रकट केल्याशिवाय राहणारच नाही. हा फक्त थोडा वेळ लागेल. मानवाची वृत्ती अशी की आम्हाला लगेच पाहिजे लगेच नाही त्या गोष्टीला कालावधी हा जाऊ द्यावा लागतो. पण या व्यासपीठावर नक्की सांगतो भगवान नंदिकेश्वरांच्या कानात सांगितलेली गोष्ट माझे प्रभू नक्कीच पूर्णत्वास नेतात. झालं त्या नंदिकेश्वराला गणाधिपती असा किताब बहाल करून आणि नंदिकेश्वराने माता पार्वतीचे आणि भगवान शिवांचे पदस्पर्श केला. त्यानंतर त्या ठिकाणी ब्रह्मदेवाचं यज्ञ झालं आणि ब्रह्मदेवाने हा सगळा सोहळा बघितला आणि ब्रह्मदेवाने हसत मिश्किलपणे भगवान शिवांना सांगितलं प्रभू आता याच्यावर तुम्ही एवढी कृपा केलीच आहे हा जर तुमचाच अवतार आहे मग मला असं वाटतं याच्या विवाहाचं पण तुम्हीच बघा ना. कोणाच्या नंदी महाराजांच्या विवाहाचं आणि नंदी महाराजांच्या विवाहाचं बघा म्हटल्यानंतर माता पार्वतीलाही आनंद झाला आणि माता पार्वती म्हणाली प्रभू ब्रह्मा म्हणतो ते काही खरं नाही किंवा ते काही खोटही नाही पण तुम्ही या नंदिकेश्वराच्या लग्नात काहीतरी बघा. त्यावेळेस भगवंताने सांगितलं हो माझ्या मनातही तोच प्रश्न आला होता पण ब्रह्मा तुझ्या मुखातून बाहेर पडला मला आनंद झाला. त्यावेळेस भगवान शिवांनी त्यानंतर लवकर शिवजींनी पुढाकार घेतला आणि त्या ब्रह्मदेवाच्या आज्ञेने मरुताला तिथं बोलवलं मरुत आणि त्या मरुताची सुंदर कन्या अशी सुयशा त्या सुयशा संग त्या नंदिकेश्वराचा विवाह लावून दिला. मरुत हा कोण आहे माहिती तुम्हाला? मरुत आता काय होतं या कथा एकमेकांमध्ये गुंतलेल्या आहेत. आता त्या मरुत तुम्हाला फक्त आठवण करून देतो. माता दितीच्या उदरामध्ये जे 49 तुकडे केले होते कोणी इंद्राने माता दितीच्या कश्यप आणि माता दिती यांच्या उदरामध्ये जे 49 तुकडे केले त्यांना पुढे भगवान शिवांनी मरुतगण असं संबोधलं आणि त्यांना त्यांची जागा स्पेशल करून दिली. त्या 49 मरुतगणातला हा मरुत या मरुताची सुयशा नावाची कन्या आणि या कन्येसंग भगवान नंदिकेश्वरांचा विवाह झाला आणि तो विवाह झाल्यानंतर सनत कुमारांना नंदिकेश्वर म्हणतात सनत कुमारजी भगवान शिवांनी आम्हाला तिथंच राहण्याची आज्ञा दिली आणि भगवान शिवांच्या
सानिध्यामध्ये त्या कैलास पर्वतावर आम्ही दोघांनी रहिवास केला आणि आमचा संसार हा अतिशय भगवान माता पार्वती आणि भगवान शिव यांच्या आशीर्वादाने अतिशय सुखकर आमचं आयुष्य जाऊ लागलं. त्यानंतर नंदिकेश्वर असंही सांगतात की सुतजी ही कथा, ही आख्यायिका जो कोणी श्रवण करेल, जो कोणी माझ्या या जन्मकथेचा आणि विवाह कथेचा श्रवण करेल, त्याच्या आयुष्यातलं अपयश निघून जाईल आणि भगवान महादेव, भगवान शिव त्याच्यावर अति प्रसन्न होतील असा आशीर्वादही त्या भगवान शिवांनी मला दिला. आणि तोच आशीर्वादाचा उच्चार पुन्हा एकदा नंदिकेश्वरांनी त्या सनत कुमारांकडे केला. पण झालं काय, ही सर्व घटना त्या नैमिषारण्यामध्ये ते 7,000 ऋषी शौनिकादिक ऋषींसह श्रवण करत असताना त्या ऋषीवर्यांच्या अंतःकरणामध्ये एक भाव निर्माण झाला. त्या 7,000 ऋषींच्या आणि शौनिकादिक ऋषींच्या, आणि त्यांनी त्या भगवान सुतांना एक प्रश्न विचारला